मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि एवढा दिवस व्लॉग आले नव्हते त्यामुळे सो सॉरी. आज रोज व्लॉग येतील यापुढे. आणि सकाळची सुरुवात झाली होती कोंडबळी खाऊन. आणि कोंडबळीला तुमच्या इथे काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हा नाश्ता केल्यावर माझं एक पार्सल आलं होतं ज्याच्यामध्ये मी मागवलं होतं सँडविचचं पेनड्राईव्ह, जे की तुम्ही PC, मॅकबुक, आयफोन, अँड्रॉईडसाठी सुद्धा यूज करू शकतात. याच्यामध्ये 256 GB स्टोरेज अवेलेबल होतं. फिटनेसचं हे कॉम्पॅक्ट पावडर आलं होतं आणि त्याचबरोबर कोंडूची छान अशी काका मसाज करत होते. या सुंदर अशा मसाजमुळे आमचा कोंडी गेला होता झोपी. त्याचा फायदा उचलून त्याच्या मम्मीने पॅकिंग सुरू केली होती. पॅकिंग झाली आहे का? फायनली चाललं आहे. नाही झाली. फ्लाईटने तुमची पॅकिंग झाली आहे का? ते जातो ते चकुली, आलू पराठा खायचा, पनीर पराठा खायचा. या फरमाईशवर मावशीने लगेच बनवला पनीर पराठा. आणि तिच्या हातचा पनीर पराठा म्हणजे खूपच सुपर डुपर हिट असतो. आणि कारण ती यूज करते मॅगीचा हा मॅजिक मसाला. आणि हा पराठाचं रिॲक्शन गोंडी कमी देतो आहे, पण तो पराठा खूपच छान झाला होता. आम्ही सगळ्यांनी तो खाऊन घेतला. त्यानंतर मी पिलं थोडंसं नारळ पाणी. आणि हे लोक जेवायला बसले. त्याचा फायदा उचलून मी गेले माझ्या घरी रेडी होण्यासाठी. आणि आज मी कशी दिसते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या वारसदादाने सुद्धा आम्हाला बेस्ट विशेस दिले होते हॅपी जर्नीचे. आणि आम्ही निघालो बाहेर, पण रॅपिडो आणि ओलावाल्यांची वाट बघता बघता आम्ही रोडवरतीच चहा पिला. शेवटी चाय पे चर्चा तो होणीच आहे ना. आणि ते करता करता फायनली आपले मुंबईचे रिक्षावाले आपल्या कामाला आले. मुंबई एअरपोर्ट हे आमच्या जस्ट बाजूला आहे, त्यामुळे आम्ही लगेच तिथे 5-10 मिनटामध्ये पोचलो. आणि एवढी भली मोठी बोर्डिंगची लाईन बघून आम्ही तर घाबरून गेलो. असं वाटलं 2-3 तास आपल्या इथे उभं राहण्यातच जाणार आहोत. आम्ही टोटल 12 जण तिकडे गेलो होतो. बट माझ्या मम्मीच्या ओळखीमुळे आम्हाला तिकडे जास्त वेळ न थांबता 15 ते 20 मिनटामध्ये आमचं बोर्डिंग झालं होतं. ते सर्व झाल्यानंतर आम्ही भरपूर असा फोटोशूट केलं. आणि भरपूर वर्ष जे आम्ही ह्या झोपडपट्टीतून फ्लाईट उडताना बघितली आहे, तर आज आम्ही त्याच फ्लाईटमधून ही झोपडपट्टी बघणार आहोत. आणि हा एक्सपिरियन्स खूपच भारी होता. त्यानंतर म्हटलं आपण सगळं एक्सप्लोअर करतो म्हणून वॉशरूमसुद्धा एक्सप्लोअर करूया. आणि त्यानंतर आमची फ्लाईटसुद्धा आली होती, तर आम्ही सर्व तिकडे जाण्यासाठी निघालो होतो. आणि खूपच छान वाटत होतं सर्वांचं हे फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता फ्लाईटचं. ही माझी मावशी आणि काकांसोबतच मी बसले होते. आणि संध्याकाळचं 37,000 फीट वरतून तुम्ही बघताय ते खूपच भारी नजारा वाटतो. थोडीशी भीतीसुद्धा वाटत होती आतमध्ये की कसं होईल, काय होईल, काही प्लेन क्रॅश वगैरे नाही होणार ना. बट देवाच्या भरोशावरती आम्ही छानपैकी देवाच्या दर्शनाला चाललो आहोत. तर आज आम्ही आलो आहोत ओडिसा भुवनेश्वरमध्ये, जिथे आम्ही जाणार आहोत जगन्नाथपुरी टेम्पल आणि कोणार्क मंदिर. इथे भरपूर ठिकाणी जाणार आहोत. ते तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओमध्ये समजेल. बाहेर आल्यावरती मस्तपैकी आम्हाला व्हॅन आली होती घेण्यासाठी. आणि याच व्हॅनमध्ये आम्ही टोटल 3 ते 4 दिवस फिरणार आहोत. आम्ही टोटल 11-12 जणं भरपूर भुकेलेले होतो, म्हणून आम्ही घरातूनच बांधून आणलं होतं जेवण. बट चहा हा आमच्या घरात सर्वांना आवडतो. एकदम कडक चाय. अंकल चाय तो कडक आहे, लेकिन थोडा कम मीठ आहे. आम्हाला माहिती नव्हतं ह्या गोडपणाचा परिणाम आमच्यावरती एवढा होईल. माझ्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सर्व काही समजेल, कसं आम्ही एक्सप्लोअर केलं काय. हा आमचा रूम होता आणि रात्रीचं जेवण आम्ही रूमवरतीच केलं. चला तर मग बाय, भेटू माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.